तर नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो की एक दोन मित्रांनी कमेंट केली होती आपल्याला की दादा तुमचे 37 सबस्क्रायबर आहेत आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं झालं। म्हणजे मी यूट्यूब विषयी माहिती सांगत आहे, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुझे 37 सबस्क्रायबर आहेत आणि तू एवढं कसं सांगत आहे की एका महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज होते, एका महिन्यामध्ये असं होते तसं होते। तर मित्रांनो, माझे ऑलरेडी 2 चॅनल आहेत। इकडे वरती बघू शकता, या दादाने अशी कमेंट केली आहे, दादा तुझे 37 सबस्क्रायबर आहेत आणि चॅनलवरती 14 व्हिडिओ आहेत आणि तो म्हणतो जरा विचार कर। म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की मी 37 सबस्क्रायबर चॅनल मॉनिटाईज केलं। तर असं नाही मित्रांनो, माझे ऑलरेडी 2 चॅनल आहेत। बघू शकता इकडे आवड वारकऱ्याची एक चॅनल आहे आणि आवड शेतकऱ्याची, हे 2 चॅनल मॉनिटाईज आहेत आणि आणखीन 2 चॅनल आहेत ते मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत। ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते मॉनिटाईज झाल्याच्या नंतर। ते जे माझे चॅनल आहेत मित्रांनो ते वेगळ्या कॅटेगरीचे आहेत। म्हणजेच जे आवड वारकऱ्यांचे चॅनल जे आहे ते म्युझिक कॅटेगरीचे आहे, त्याच्या म्हणजे भजन, कीर्तन, अभंग, गवळणी ते त्या कॅटेगरी चॅनल आहे। आणि जे आवड शेतकऱ्याचे चॅनल जे आहे त्याच्यामध्ये शेतातील व्हिडिओ टाकतो मी, ब्लॉग वगैरे असेल किंवा शेतातली काही माहिती असेल त्याच्याबद्दल मी माहिती सांगत असतो। तुम्ही वाटलं तर यूट्यूबला जाऊन सर्च करू शकता। असं जर मी डायरेक्ट तुम्हाला यूट्यूबबद्दल माहिती कशी सांगणार मित्रांनो, कारण की जे नवीन यूट्यूबर असतात त्याला कसं बोलावं काय बोलावं हे पण माहीत नसतं, कारण की यूट्यूबवरती ते नवीन असतात आणि वरती नवीन असल्यामुळे काही यूट्यूबची पॉलिसी, टर्म्स, कंडिशन, ते जे गाईडलाईन्स, स्ट्राईक, कॉपीराईट, रिव्ह्यूज कंटेंट हे काही यूट्यूबबद्दल माहीत नसतं नवीन यूट्यूबरला। त्याच्यामुळे नवीन यूट्यूबर कसं माहिती सांगू शकणार, बरोबर ना। तर मला कमीत कमी आता 2 वर्ष होत आहेत मित्रांनो चॅनलवरती काम करत आहे। त्याच्यामुळे मला म्हणजे जास्त नाही पण बराचसा एक्सपिरियन्स आलेला आहे। त्याच्यामुळे मी एक्सपिरियन्स तुमचे शेअर करण्यासाठी नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, व्ही टेक मराठी। तर मराठीमधून खोलण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या यूट्यूबबद्दल माहिती सांगणारे मराठीमधून क्रिएटर खूप कमी आहेत। जास्तीत जास्त 2 नाही 3 असतील मोठाले क्रिएटर। जास्त कोणी यूट्यूबबद्दल माहिती सांगत नाही, मराठीमधून सांगतात। हिंदीमध्ये खूप यूट्यूबर आहेत मोठे मोठे, मनोज दे असतील, टेंक चॅम्पियन सपोर्ट असतील, टेक्निकल योगी असेल, खूप सारे मोठमोठे यूट्यूबर आहेत मराठी हिंदीमधून माहिती सांगणारे। पण मराठीमधून माहिती सांगणारे खूप कमी आहेत, कारण की आपल्या शेतकरी लोकाला हिंदी, खूप साऱ्या लोकांना हिंदी समजत नाही। त्याच्यामुळे कसं आहे मराठीमध्ये खूप साऱ्या लोकांना लवकर समजते। त्याच्यामुळे मी हे चॅनल बनवलेलं आहे मराठीमधून यूट्यूबबद्दल माहिती सांगण्याचं। तर तुम्ही असं करू नका मित्रांनो, अशा कमेंट करू नका। तुम्ही काय करा, सपोर्ट करा मराठी माणसाला। तसेच आपला सूरज चव्हाण मराठी बिग बॉसमध्ये गेलेला आहे, त्याला पण सपोर्ट करा। कसं असते मित्रांनो, सुरुवातीला झिजावं लागते, झिजल्याशिवाय कोणीही नाव घेत नाही। सुरुवातीला जे लोक वाईट कमेंट करत होते सूरज चव्हाणला, तेच आता चांगले कमेंट करत आहेत। पण सुरुवातीला जेव्हा ते स्ट्रगल करत होता, मेहनत करत होता, तेव्हा चांगली कमेंट कुणाचीही नाही मित्रांनो। तुम्ही चेक करू शकता त्याच्या अगोदरच्या कमेंट, एखादा 2 सोडून दिल्या तर सगळ्या वाईटच कमेंट होत्या। पण आता त्याला कोणाचीही वाईट कमेंट येत नाही, कारण की तो आता एका उच्च शिखरावर पोहोचलेला आहे त्याच्यामुळे। पण तसं नाही मित्रांनो, जो माणूस स्ट्रगल करत असतो त्यालाच माहीत असते की स्ट्रगल करणं काय असते आणि मेहनत किती घ्यावी लागते सोशल मीडियावर। तर मित्रांनो, एवढं सांगायचं आहे, यूट्यूबवर तुम्हाला जर माहिती हवी असेल मराठीमधून तर आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या काही शंका असतील यूट्यूबविषयी तुम्ही डायरेक्ट विचारू शकता, पेमेंटविषयी असो कशाविषयी असो, मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफ सगळं दाखवील। तर चला।